मंडळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर दिले. यामध्ये समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, ओंकार भोजने, ओंकार राऊत, पृथ्वी प्रताप, नम्रता संबेरा, वनिता करात यासोबतच प्रभाकर मोरे, दत्तू मोरे यांना सुद्धा एक वेगळी ओळख दिली आहे. याच कार्यक्रमातील एका अभिनेत्याचा मोठासा चाहता वर्ग आहे. तो अभिनेता म्हणजे कोकणची संस्कृती जपणारा, चाळीतील संस्कृती जपणारा आपला निखिल बने. निखिलने आजवर त्याच्या हास्य जत्रेतील पंचेसने चाहत्यांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावरही तो बराच सक्रिय असतो. नेहमीच काही ना काही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. हास्य जत्रेमुळे लोकप्रियला आलेल्या निखिलने आजही पाय जमिनीवर ठेवले आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे तो आजही चाळीतच राहतो. इतकी लोकप्रियता मिळूनही निखिलने त्याची चाळ संस्कृती सोडलेली नाही. चाळ संस्कृतीचे वारंवार तो धडे देताना दिसतोय. अनेक चाळीतल्या कार्यक्रमांचे, चाळीत साजरा होणाऱ्या सणांचे व्हिडिओज तो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. अशातच निखिलने होळी स्पेशल एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. शिमगोत्सव 2024 असं त्या व्हिडिओचं नाव आहे. या व्हिडिओमध्ये कोकणमधील परंपरा जपत होळी साजरी केल्याचं पाहायला मिळते. निखिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोकणात होळीनिमित्त खेळले जाणारे खेळ आणि त्यादरम्यान गायली जाणारी गवळण हे चित्रित केल्याचं पाहायला मिळतं. शंकासूर आणि गवळणचं समीकरण असलेले हे कोकणातील खेळ खेळण्यात निखिलही सहभागी झाल्याचं दिसतंय. टाळ वाजवत निखिलने या होळीनिमित्त कोकणातील खेळामध्ये सहभाग नोंदवला आहे. तर त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका नेटकऱ्याने त्यावर कमेंट्स करत लिहिलंय, भांडूपला म्हणूनच मिनी कोकण म्हणतात. तर इतरांनी भांडूपची चाळ न सोडण्याचं अजून एक कारण म्हणजे सुंदर परंपरा जपली जातं. खूप सुंदर असं एकाने लिहिलं आहे. तर निखिल बनेच्या या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.